मुलीला या अवस्थेत पाहिलं आणि खरंच माझ्या पायाखालची जमीन सरकली असं मी का म्हणते हे तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. हॅलो फ्रेंड्स, सकाळचे पहाटेचे 5 वाजले होते आणि गरम पाणी पीत पीत मी दिवसभर काय काय करायचं कसं करायचं याचं शेड्यूल बनवत होते. पाणी पिऊन झालं, सगळं आवरलं, आंघोळ वगैरे झाली आणि मग किचनमधली कामं सुरू करायची होती. तर आंघोळ वगैरे करून मी कणिक भिजवून घेतली आणि मटकी स्वच्छ धुवून घेतली, कारण सर्वांनाच टिफिन द्यायचे होते. सर्वांना म्हणजे आम्हाला, आहोंना आणि वरदला स्कूलमध्ये, आहोंना शॉपमध्ये आणि आम्हाला नाशिकला जायचं होतं, तिकडे टिफिन न्यायचा होता. तर तेलामध्ये मी जिरे टाकले, लसूण टाकला आहे, लाल तिखट टाकले आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली मटकीसुद्धा टाकली आहे. हळद आणि मीठ टाकून छान मटकी शिजवून घेतली आणि टिफिन भरून आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. तर आम्ही नाशिकला निघालो. नाशिकला कशासाठी? तर येवले डॉक्टर आहेत आणि सध्या दीदीला 12thला आहे, ती 12th सायन्सला, त्याच्यामुळे थोडासा अभ्यासाचा स्ट्रेस आहे आणि ती खूप जागरण करते, अगदी पहाटे 2-3 पर्यंत जागते. म्हणून तिला थोडंसं डोकेदुखीचा त्रास होता आणि मग एक आळे संगमनेरला येवले डॉक्टर जे आहेत तर त्यांच्याकडे मी जात होते. ते नाशिकवरून येतात, तर त्यांनी मला एक टेस्ट करण्यासाठी तिकडे बोलवलं होतं, मेंदूची EEG टेस्ट करण्यासाठी. म्हणून मग आम्ही ऐन दिवाळीतच नाशिकला निघालो. प्रचंड गर्दी होती दिवाळीमुळे, त्याच्यामुळे रस्त्याने सुद्धा खूप गर्दी होती. फायनली नाशिकमध्ये पोहोचलो. त्यांचं जे सुसज्ज हॉस्पिटल पाहिलं आणि फार भारी वाटलं. पण आतमध्ये गेल्याच्यानंतर दीदीला या पद्धतीने केलं, ते तर फार हॅपी होतं, पण मलाच जरा असं वाईट वाटलं, कारण EEGला काय करतात हे मलाही माहीत नव्हतं. आणि त्यानंतर रिपोर्ट्स आले आणि सगळं स्वामींच्या कृपेने नॉर्मल आलं, त्यामुळे बरं वाटलं. तर चला, मिनी व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय.